स्टील फ्रेम, मिडास टच, विश्वास, भाग 2, अध्याय 1. कुणी म्हणतो मला IPS बनायचं आहे, तर काही जण म्हणतात सर मला विश्वास नांगरे पाटील बनायचं आहे. मोठा माणूस अचानक उत्पन्न होणारा प्रकारात नसतोच. मुळे जो मोठा असतो तो मोठाच असतो. जेव्हा कॅमेरेवाले त्यावर प्रकाश टाकतात तेव्हा ते सर्वांना कळतं. एवढंच समाजात पदवी, पैसा, प्रतिष्ठा या फुटपट्ट्या लावून मोठेपणा माजवायची प्रथा असते. सगळ्या पदव्या चिकटवलेल्या असतात, पण खरा मोठेपणा आतवर हृदयाच्या आसपास वसणारा असतो. प्रमुख विश्वास नांगरे पाटील हा माणूस काल पोलीस प्रमुख नव्हता तेव्हाही मी पाहिले. म्हणूनच माझा विश्वास आहे, कस असेल तर कसरती कराव्या लागत नसतात. यशस्वी व्हावं, मोठी व्हावं, अधिकारी व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यशाचं स्वप्न मेहनतीची स्फूर्ती देतं. मेहनतीनं यश साध्य होतं. यश मिळालं की कष्टांची गरज नसते, झिजण्याची आवश्यकता नसते. पण यश मिळवणं सोपं, ते टिकवणं अवघड असतं. संयम, सातत्य आणि मेहनतीला प्रमाण मानून झिजणारा विश्वास काल यश मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. आज यश कारणी लावण्यासाठी संघर्ष करतो. त्याचं धावणं सुरूच आहे. साध्य बदललंय. काल विद्यार्थी म्हणून डेस्कवर बसायचा, आज SP चेअरवर बसतो. फरक फक्त एवढाच, बाकी विश्वास तोच. यशाकडे नेणारा कस विश्वासने मेहनतीने कमावलाय. IPS पर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे नुसता संघर्षाने भरलेला आहे. आज तो IPS आहे, पण त्याचा संघर्ष संपलेला नाही. मुलाखतीत त्याला विचारलेला प्रश्न होता, विश्वास इस दुनिया में क्यों आए हो? त्याचं उत्तर होतं, संघर्ष केलीये म्हणून. तर पोलीस सेवेचा जॉब तो नुसता करत नाही तर एन्जॉय करतो. म्हणूनच आय लव्ह प्रॉब्लेम असं फक्त तोच म्हणू शकतो. मातीच्या नात्यावर विश्वास शेतात राबलाय, गावात खेळलाय, हुंदडलाय, कॉलेजात लढलाय, मुंबईत IPS बनेपर्यंत परिस्थितीशी झगडलाय. परिस्थितीने नेहमीच त्याच्यासमोर झगडा वाढवून ठेवलाय. म्हणूनच कदाचित त्याचं परिस्थितीचं भान नेहमी जागं असतं. तो काल विसरून वागत नाही, आजचं गांभीर्य टाळत नाही आणि उद्याविषयीची आशा कधी सोडत नाही. तो नेहमी परिस्थितीचं भान जपतो. म्हणून त्याचे पाय नेहमी जमिनीशी चिकटलेले असतात. हे भान, हीच समज जगण्याच्या प्रत्येक वळणावर तो जोपासतो. UPSCची मुलाखत देऊन तो मुंबईला परत येत होता. एकदा भूतकाळातले श्रम आठवून वारंवार धन्य झाला असता, पण आपण उद्याचे साहेब या स्वप्नात झोप काढता आली असती. आपण किती कष्ट उपसले हे आठवून कृत्य होत आलं असतं. पण हा MA इतिहासचे पेपर सुरू आहेत म्हणून अभ्यास करत येत होता आणि मुंबईत पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो परीक्षेला हजरही होता. पाय जमिनीवर असावे लागतात आणि स्वतः भानावर असावं लागतं, तेव्हाच ते जमतं. गावातलं विश्वासासाठीचं प्रेम संबोधन भावड्या. सांगलीतल्या कोकरूड गावच्या अस्सल मराठमोळ्या शेतकरी कुटुंबात वाढलेला विश्वास. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकला. नंतर हायस्कूलसाठी शिराळ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाला. वडील श्री नारायणरावजी नांगरे पंचायत समितीचे सभापती. त्यामुळे घरात राजकीय वातावरण आणि विश्वासरावांच्या स्वभावातही असा पारंपरिक पुढारीपणा. दुसऱ्याच्या कामात नाक खुपसून मदत करणं, मित्र जोडणं, जोडलेली टिकवणं हे सगळं त्याला जमतं. आजही त्याच्या फोनची रिंग वाजते तेव्हा प्रत्येक 4 फोनमधली सरासरी 2 फोन त्याच्या गावाकडचे असतात. कुणाची जमिनीची भानगड, कुणाची नोकरीची धावपळ, कुणाचं लग्न, तर कुणाची आपसातील भांडणं. लहानपणीचा हा भावड्या आजही गावात भावड्याच आहे.
मसुरीतील फाउंडेशन कोर्सच्या दरम्यान तब्बल 30-35 उमेदवार महाराष्ट्राचे होते. प्रवीण दराडे IAS, हेमंत निंबाळकर IPS, आनंदा पाटील IAS, राजेश कांबळे IPS, राजकुमार भटकर IPS असे बरेच जण. सगळ्या महाबिल्डरांचं टीम त्यावर्षी फाउंडेशनमध्ये जमलं होतं. या सर्वांनी मराठी स्पिरिट चांगलं जपलंही होतं. सगळे एकत्र असायचे, पण विश्वास मात्र बोलायचा शुद्ध हिंदीत. परप्रांतीय एक उमेदवार बरोबर असेल